चला तर मंडळी, काहीतरी गोड खायचं पण नेहमीचा शिरा, खीर किंवा बाहेरच्या मिठाई वगैरे नको. तर 1 कप मूग डाळ 3 तास पाण्यात भिजवली. 3 तासांनंतर चाळणीवर काढून घ्यायची. त्यानंतर ही डाळ कापडाने वरचेवर पुसून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यात पुसलेली डाळ काढायची. पाणी वगैरे न घालता रवाळ वाटायची. खूप बारीक पेस्ट नको आणि अख्खे कणसुद्धा नको अशी वाटायची. ज्या कपने डाळ मोजली अर्धा कप तूप घेतले. 2 चमचे तूप उरवून बाकीचं पॅनमध्ये काढायचं. त्यामध्ये वाटलेली डाळ घालायची. मंद आचेवर सतत मिक्स करत 10 मिनिटं भाजायचं. 10 मिनिटांनंतर जसं जसं भाजलं जातं डाळ मोकळी होते. आपण मूग डाळ हलवा करतोय. भरपूर टिप्ससह डिटेल रेसिपी आहे. फोटो खालच्या त्रिकोणावर क्लिक करून पहा. 10 मिनिटांनंतर उरलेलं तूप, काजू बदामाचे काप घालून अजून 7-8 मिनिटं भाजायचं. एकूण 17-18 मिनिटं लागतात. एका बाजूला डाळ भाजते तोपर्यंत शुगर सिरप करूया. 1 कप साखर, 1 कप पाणी. फक्त साखर पाण्यामध्ये विरघळून 1 उकळी आली की गॅस बंद करायचा. वेलची पूड आणि केशर घालून बाजूला ठेवायचं. डाळ छान भाजली आहे. त्यानंतर अर्धा कप दूध घालून 2-3 मिनिटं परतायचं. त्यानंतर शुगर सिरप घालून कोरडा होईपर्यंत मूग डाळ हलवा परतून घ्यायचा. मस्त हलवा तयार.